श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो, हा उपाय केल्याने तुमच्या घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक दोन्ही निघून जाईल. एक, मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगती अडथळे आणतात, कौटुंबिक कलह निर्माण होतात. देवी देवतांचे भग्न पावलेली मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवी दोष लागतो. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात. देवी देवतांना वाहिलेले फुलं, नैवेद्य या गोष्टींचे बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. हे निर्मल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टीमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद होतात. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते. हे लिंबू मिरची आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत. तिचे वेळेत विसर्जन करावे, अन्यथा फायद्याऐवजी तोटा होतात. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये. जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून जाणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत. अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याची रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठीशी लागते. पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातात. काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच पांढरा चीक निघतो, असे झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये. तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मकता ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पडते. प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वाईट वेळ रूपांतर होते. सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत. दुरुस्त करणे अशक्य नसेल तर घराबाहेर काढावी. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकिट फाटलेले असेल, खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीच्या संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात. त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव राहतो. पाकिट पैशांनी भरलेले राहते. पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी. तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नये. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे. तिजोरीत व्यवस्थित ठेवावी. तिजोरी विस्कळीतपणे असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये, अन्यथा घरातील व्यक्ती सतत या नात्यात संकटामध्ये घेतल्या जातात. चांगली वेळ वाईट वेळेत बदलते. घराला वास्तुदोष लागतो. घरात वाहते पाणीचे चित्र, अकराळ विक्राळ प्राणी, युद्धप्रसंग, रणसंग्राम, उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे. घरात एकच प्रकारचा तणाव राहतो. वापरात नसलेले फर्निचर, इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा. वगैरे वस्तू राहिल्याने वास्तुदोष वाढतो, अधोगती वाढते, प्रगतीत बंद होते. तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्यात कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावलेले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातले पैसा पाण्यासारखा वाया जातो. घरात सततचे विवाद निर्माण होतात.